की हे जे प्रेशर आपण जे म्हणतो, तर सायकोलॉजीमध्ये खूप कन्सेप्ट छान आहे ज्याच्यामध्ये स्ट्रेस आउटपुट कर्व दिलेला आहे. ऑप्टिमल स्ट्रेस इज रिक्वायर्ड फॉर ऑप्टिमल आउटपुट. तो स्ट्रेस कमी असला तरी प्रॉब्लेम आणि जास्त झाला तरी प्रॉब्लेम. त्यामुळे तो ऑप्टिमल किती आहे, जसं सरांनी सांगितलं तसं तो ऑप्टिमल लेवल आपली ओळखणं. प्रत्येकाची वेगळी असेल, तुमची वेगळी, यांची वेगळी, माझी वेगळी. तो आपल्यासाठी ऑप्टिमल स्ट्रेस किती आहे तो ओळखून आपला ऑप्टिमल आउटपुट देणं, म्हणजे कॉम्पिटिशन स्वतःशी करणं थोडक्यात. पण होतं काय ना, हे कॉम्पिटिशन दुसऱ्यांशी केली जाते. म्हणजे असेल एखाद्याची कॅपॅसिटी, रट्टा मारण्याची कॅपॅसिटी जास्त असेल, त्या एक्झाम मध्ये त्यानेच मार्क्स येत असतील, पण याचा अर्थ असा नाही की त्या मुलाची कॅपॅबिलिटी बाकी ठिकाणी पण कमी आहे. पण दुर्दैवाने कम्पेअर फक्त शाळेतल्या गोष्टींना केलं जातं. त्याच्यातही काही पर्टिक्युलर विषय आहेत त्याचेच मार्क्स बघितले जातात, कारण आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्याच्यावरती बेस्ड आहे. आणि ते इझिएस्ट वे आहे सोसायटीसाठी. म्हणजे एखाद्याला क्रिकेटर व्हायचं तर तेवढं सोपं नाही, पण तेच इंजिनियर होणं सोपं आहे. त्यामुळे तिथे जास्त प्रेशर होतं, का तिथे चान्सेस हाय आहेत, कॉलेजेस भरपूर आहेत आणि काही ना काही करता येतं. तसं क्रिकेटमध्ये करता येत नाही. मग तिथे हेच आई वडील तिथे प्रेशर नाही टाकणार जर त्या मुलाला क्रिकेट आवडत असेल तर, की नाही मग तू एक असा एवढा छान खेळ की विराट कोहलीपेक्षा छान खेळ. तिथे नाही प्रेशर टाकणार, का तिथे चान्सेस कमी आहेत. म्हणजे पॅरेंट्सनीही हे समजून घेतलं पाहिजे.